तर आपला ब्लॉग बऱ्याच दिवस झाला नाही आला, कारण म्हणजे व्ह्यूज वगैरे येत नव्हते, तर नाही का मी ब्लॉग करायचेच बंद केले. पण नंतर विचार केला की नाही, आपण कंटिन्यू करायला पाहिजे. काय यूट्यूबरांना किंवा ब्लॉग बनवणाऱ्याला 5-5 4-4 वर्ष लागतात, आणि आपण काय थोडंच चालू केलं तर आपण एवढ्यात नाही का बंद करू शकत नाही. तर हे जे क्लिप आहे ते 4-5 दिवसाचे मी एकसोबत टाकलेले कॉलेजला जाऊन ते वगैरे. आणि पाऊस ती चालूच आहे आता पुण्यामध्ये. तर आता इथून पुढे आपले ब्लॉग कंटिन्यू येतात. तर माझ्या काही कामानिमित्त मी बाहेर गेले होते, त्यानंतर मी घरी आल्याच्या नंतर काय आपलं टाईमपास चालूच असतो. काही काम तरी आहे नाही, पावसामध्ये आपण बाहेर नाही जाऊ शकत. त्यानंतर खूपच बोरिंग होत होतं, तर मी माझ्या बहिणीला पकडलं आणि तिचा मेकअप करायला घेतला. मेकअप आपल्याला काही फार जमत नाही, पण जेवढं येतं तेवढं तरी तिच्या चेहऱ्यावर करायला. बारकी बहीण असलं तर हेच नाही का भारी वाटतं की तिच्यावर आपण टाईमपास करू शकतो. तिच्या चेहऱ्यावर काय फरक पडतो काय झालं तरी. तर इथून पुढे आपले ब्लॉग कंटिन्यू येतील. पुढे तुम्ही ब्लॉग बघत राहा. तर तिची अशी नाटकी चालली होती, तोंड वाकडं तिकडे करत होती. काय आपल्याला म्हणजे मेकअप नवीन आहे. तर पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू. थँक्यू. हाय मित्रांनो, तर आपला ब्लॉग बऱ्याच दिवस झाला नाही आला, कारण म्हणजे व्ह्यूज वगैरे येत नव्हते, तर नाही का मी ब्लॉग करायचेच बंद केले. पण नंतर विचार केला की नाही, आपण कंटिन्यू करायला पाहिजे. काय यूट्यूबरांना किंवा ब्लॉग बनवणाऱ्याला 5-5 4-4 वर्ष लागतात, आणि आपण काय थोडंच चालू केलं तर आपण एवढ्यात नाही का बंद करू शकत नाही. तर हे जे क्लिप आहे ते 4-5 दिवसाचे मी एकसोबत टाकलेले कॉलेजला जाऊन ते वगैरे. आणि पाऊस ती चालूच आहे आता पुण्यामध्ये. तर आता इथून पुढे आपले ब्लॉग कंटिन्यू येतात. तर माझ्या काही कामानिमित्त मी बाहेर गेले होते, त्यानंतर मी घरी आल्याच्या नंतर काय आपलं टाईमपास चालूच असतो. काही काम तरी आहे नाही, पावसामध्ये आपण बाहेर नाही जाऊ शकत. त्यानंतर खूपच बोरिंग होत होतं, तर मी माझ्या बहिणीला पकडलं आणि तिचा मेकअप करायला घेतला. मेकअप आपल्याला काही फार जमत नाही, पण जेवढं येतं तेवढं तरी तिच्या चेहऱ्यावर करायला. बारकी बहीण असलं तर हेच नाही का भारी वाटतं की तिच्यावर आपण टाईमपास करू शकतो. तिच्या चेहऱ्यावर काय फरक पडतो काय झालं तरी. तर इथून पुढे आपले ब्लॉग कंटिन्यू येतील. पुढे तुम्ही ब्लॉग बघत राहा. तर तिची अशी नाटकी चालली होती, तोंड वाकडं तिकडे करत होती. काय आपल्याला म्हणजे मेकअप नवीन आहे. तर पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू. थँक्यू.